गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आम्ही भटकलो माने. आज आम्ही एका निघालोय स्टेकेशनला. हा एक लॉंग वीकेंड आहे, त्यामुळे ठरवलं की आपण कुठेतरी फिरायला जाऊयात. म्हणून मयूर, कुठे निघालोय आपण? तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बघून कळलं असेल की आम्ही कुठे चाललोय, पण अजून मला डेस्टिनेशन माहित नाहीये कुठे. सरप्राईज आहे माझ्यासाठी फॉर अ चेंज. यावेळेस टेबल टर्न झालेत, सो विनयाने सगळी बुकिंग केली, सगळं मॅनेज अरेंज सगळं तिनेच केलंय. तिने मॅप पण चालू केलं. मला फक्त ती सांगते कुठे जायचं काय जायचंय. सो डेस्टिनेशनवर गेल्याशिवाय मला तर काही माहिती नाही. सो चला पुढे बघूयात आपण कुठे जातोय ते. ऑलरेडी तुम्हाला थंबनेल आणि टायटल वरून कळलंच असेल आम्ही कुठे जातोय, पण अजून हे सरप्राईज आहे मयूरसाठी आणि निहितसाठी. त्यांना अजून डेस्टिनेशन माहीत नाहीये. सो आता आपण पुणे स्टेशन पर्यंत आलो आहोत आणि पुढे निघालोय आपल्या डेस्टिनेशनकडे. आणि मयूरला कळलंय डेस्टिनेशन काय आहे. काय कळलं का डेस्टिनेशन? आपण वेस्टिन कोरेगाव पार्क मधल्या वेस्टिन मध्ये आता चेक इन करणार आहोत. आवडलं का? आता बाहेरून तर चांगलं आहे, आता बघूयात आतून कसं आहे काय, तुम्हाला पण दाखवू आम्ही सगळं. थोडी ट्रॅफिक लागली आम्हाला इथपर्यंत यायला. आता पोहोचतोच आहे. पुढच्या 4-5 मिनिटांमध्ये हॉटेलमध्ये आम्ही चेक इन करू. आपण आता 4th फ्लोअरवरती आलोय लिफ्ट लॉबीमधून. आता आपण पुढे जातो आहोत. आपला रूम नंबर आहे 424. आत्ताच आमचं चेक इन झालं आणि ही आहे आपली रूम नंबर 424. आता आपण आज जाऊयात. हॅलो, कसं वाटलं सरप्राईज? थँक्यू. तर मी त्यांना एक स्पेशल रिक्वेस्ट केली होती की मी माझ्या नवऱ्यासोबत आणि लहान बाळासोबत ट्रॅव्हल करते आहे. सो मला त्यांना दोघांना एक स्पेशल फील करवायचं आहे, म्हणून त्यांनी खूप छान असं डेकोरेशन केलं आहे. वेलकम. आणि हॅलो निहितसाठी त्यांनी क्रिब पण ऑलरेडी अरेंज केली आहे आणि त्यांनी बेडवरती पण छान बलून्स सजवून ठेवले होते. एंट्री केल्यावरती या साईडला आहे इथे बाथरूम, एक छान मोठा असा बाथटब. हे सगळे इथे टॉयलेटरीज, वॉश बेसिन, टॉवेल्स खूप छान अरेंज करून ठेवलंय. इथे आहे WC आणि बाथ एरिया. खूप छान मार्बल फिनिश आहे. अर्थातच 5 स्टार हॉटेल आहे म्हटल्यावरती या गोष्टी बोलायलाच नकोत. वॉशरूम्स नंतर इथे आहेत मोठे कबर्ड्स, ड्रावर्स आहेत आणि हँगर एरिया पण आहे. आयर्न हँगर्स, आयर्निंग बोर्ड, सेफ, स्लीपर्स आणि मोठा वॉर्डरोब आहे. लगेज एकदम व्यवस्थित मावेल. इथे आहे हा किंग साईज बेड. छान डेकोरेट करून दिलाय त्यांनी. लगेज ठेवायला थोडी जागा आहे. आपण हाच लगेज आता वॉर्डरोबमध्ये शिफ्ट करूया. एक पेंटिंग आहे आणि छान मोठा स्मार्ट TV. इथे संपूर्ण सगळे हे ड्रावर्स आहेत. तुम्हाला तुमचे जे काही बिलॉंगिंग्स ठेवायचे आहेत ते ठेवू शकता. केटल आहे, पाण्याच्या बॉटल्स आहेत आणि कॉफीसाठी सगळं त्यांनी अरेंज करून ठेवलं आहे इथे. या साईडला इथे आहे एक मिरर आणि तुम्हाला जर इथे काम करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक छान वर्किंग टेबल आहे. वेगवेगळे स्विचेस आहेत. ही खूप सुंदर अशी एक चेअर आहे. एक सोफा कम बेड. निहितसाठी क्रीब. निहित एन्जॉय करतोय. या साईडला इथे त्यांनी सगळा तो मेन्यू दिलेला आहे. मॅन्युअल्स ठेवले आहेत आणि हे आहे इंटेरियर. आणि
माझ्या स्पेशल रिक्वेस्टवरून त्यांनी एक छोटीशी नोट निहित आणि त्याच्या बाबासाठी, आणि हे आहे एक छोटंसं त्यांनी पेस्ट्री पण अरेंज केली आहे ॲज अ वेलकम नोट. खिडकीतून ही आहे एंट्रन्स लॉबी. इथे या त्यांनी सगळ्या छान पॉर्श वगैरे कार पार्क केल्या आहेत. इथूनच आपण वर आलेलो. आवडलं का तुला निहित? कसं वाटतंय? झोपलायस तू? आवडतंय? कसा खेळतोय निहित? दाखव मला कसा खेळतोय. कशा खेळता येतंय तुला? निहितला भरपूर भूक लागली होती म्हणून आम्ही त्यांना सांगितलं मला बेबी फूड पाहिजे, काही कट फ्रूट्स द्या आणि हो तुझ्यासाठीच देणार आहे, आणि मॅश्ड पोटॅटो सुद्धा. सो त्यांनी पपई, किवी आणि मस्क मेलन प्लस मॅश्ड पोटॅटो असं त्यांनी दिलेलं आहे. खूप छान प्रेझेंटेशन आहे. आणि युजली 5 स्टार हॉटेल्समध्ये तुम्ही गेलात तर बेबी फूड ऑर्डर केलं तर बेबी फूड फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. सो आता निहितचं पण खाण्याचा व्यवस्थित झालेला आहे. हो म्हणा, तुला काय हवंय? ते हवंय आपल्याला, हे खायचंय. आता आपलं दुपारचं लंच इथेच झालं वेस्टिनमध्ये. त्यांचा एक अलाकार्डचा रेस्टॉरंट आहे. तिथे आपण दाले खास आणि बटर गार्लिक कुलचा असं हे मागवलं होतं. खूप सुंदर होती त्याची ही टेस्ट. आपलं लंचही झालं. आता आपण डिनरला आलो आहोत. याचंच एक बुफे रेस्टॉरंट आहे, त्याचं नाव आहे द मार्केट. आणि आता आपण तिथे जाऊयात, बघूयात तिथे काय काय ऑप्शन्स आहेत. मी असं ऐकलं आहे त्यांचा खूप मोठा स्प्रेड असतो, तर बघूयात तिथे स्प्रेड किती मोठा आहे. तर रश खूप असल्यामुळे आपल्याला शूट करता येईल की नाही माहीत नाही. हां पण आम्ही बघितलं खूप मोठा आहे त्यांचा स्प्रेड. सो टेस्ट करूयात आपण. आणि आपला उद्याचा ब्रेकफास्ट पण इथेच आहे. सो मार्केटमध्ये मोस्टली द मार्केट या रेस्टॉरंटमध्ये बफे आणि म्हणजे ब्रेकफास्ट बफे आणि लंच डिनर बफे असं असतं. ब्रेकफास्ट आपल्या याच्यात इन्क्लुडेड आहे आणि मग डिनरचं बफे ट्राय करण्यासाठी मग आपण इथे आलो द मार्केट. गुड मॉर्निंग. आमचा कालचा दिवस इथला खूप छान होता. काल आपण द मार्केटमध्ये आपला डिनर केला. डिनर स्प्रेड पण खूप मोठा होता. प्रत्येक मेन्यूचे, प्रत्येक याचे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही याचे 8-8, 9-9 प्रकार होते. जवळपास 60-70
डिशेसचा खूप मोठा स्प्रेड होता. आम्ही सगळंच ट्राय नाही केलं. नॉनव्हेज इतकं बघितलं नाही आम्ही काहीच, फक्त बघितलं पण टेस्ट इतकं काही केलेलं नाही आहे. व्हेजचे सगळे ऑप्शन्स खूप छान होते. अगदी जॅपनीज सुशी, मोमोज, इंडियन, कॉन्टिनेंटल सगळ्या प्रकारचे व्हरायटी कालच्या आपल्या स्प्रेडमध्ये होतं. आम्ही निघालो आहोत आमच्या ब्रेकफास्टला. ब्रेकफास्टसुद्धा आपला बुफे स्प्रेड आहे द मार्केटमध्येच. बाय. आत्ताच आपला ब्रेकफास्ट झाला. ब्रेकफास्टचा स्प्रेडही खूप मोठा होता. कालच्या डिनरच्या स्प्रेडसारखाच ब्रेकफास्टचा स्प्रेडसुद्धा मध्ये पण खूप व्हरायटीज होत्या आणि टेस्टही सगळ्यांची उत्तम होती. ब्रेडचे पण भरपूर सारे प्रकार होते, बेकरी आयटम्स भरपूर होते आणि ओव्हरऑल खूप मोठा स्प्रेड आहे. आता आपण आलो आहे स्विमिंग पूलच्या एरियामध्ये आणि सोबत मी निहितला पण आणलं आहे. निहितची छोटी आम्ही ट्यूब घेतली होती स्विमिंगची, फ्लोटिंग ट्यूब. तिचा फर्स्ट टाईम आम्ही उपयोग इथे करणार आहोत. बघूयात निहितला कितपत ते आवडतं आहे. आम्ही आलो आहे बेबी पूलमध्ये आणि निहित फर्स्ट टाईम पूलमध्ये उतरला आहे आणि तो एन्जॉय करतो आहे. निहित काय? या साईडला हा इन्फिनिटी पूल आहे आणि आजूबाजूला सिटिंग एरिया आहे, बास्किंग एरिया. त्या साईडला तिकडे आहे चेंजिंग रूम आणि मीही तिथे छान खेळतो आहे बेबी पूलमध्ये. आम्ही ॲमेझॉनवरून ही ट्यूब घेतली होती, बेबी ट्यूब. त्याच्यासोबत एक पंप पण आला आहे. मग तुम्ही ते कॅरी करायला सुद्धा सोपी जाते. जिथे पाहिजे तिथे तुम्ही त्याला एअर भरू शकता आणि निहित पण छान एन्जॉय करतोय. तर आम्ही आज सकाळी ब्रेकफास्ट केलं होतं. आमच्याबरोबर निहित पण होता आणि एक किड्स जेस्चर म्हणून त्यांनी अशी एक छोटीशी नोट पाठवली आहे निहितसाठी आणि हे असे स्वीट्स पाठवलेत. सेकंड फ्लोअरलाच आफरीन रेस्टॉरंटच्याच बाजूला दर रविवारी 12 ते 4 किड्स प्ले एरिया ते अरेंज करतात आणि आता आम्ही तिथे आलो आहोत निहितला घेऊन. त्यांनी इथे खूप छान अरेंजमेंट केली आहे. जरा थोडे मोठे बाळ असतील तर त्यांच्यासाठी पेंटिंगची पण ॲक्टिव्हिटी आहे, ड्रॉइंगची ॲक्टिव्हिटीज आहेत. काही प्ले एरियाजमध्ये त्यांनी
काही काही खेळ मांडलेली आहेत, ब्लॉक्स आहेत. एकंदरीत हा असा प्ले एरिया याने अरेंज केला आहे. इथे सापशिडीचा गेम आहे, त्या साईडला तिकडे पेंटिंगची ॲक्टिव्हिटीज आहे आणि इथे पण पेंटिंग पण कलरिंग ॲक्टिव्हिटीज आहे. सो फक्त हे रविवारी 12 ते 4 याच वेळेमध्ये हे अरेंज करतात. छोट्या मुलांसाठी प्ले एरिया अरेंज करतात. ग्राउंड फ्लोअरला रिसेप्शनच्या जवळ DT म्हणून आहे. डेली ट्रीट्स हे एक आउटलेट आहे. काही स्नॅक्स आयटम्स, बेकरी आयटम्स, क्विक बाईट्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही इथे येऊ शकता. कॉफी आणि कॅन्डीज, सँडविचेस असे क्विक बाईट्स इथे मिळतील. सिटिंग अरेंजमेंट पण छान आहे. हा आहे इथे रिसेप्शन एरिया. आणि ही आहे इथे पार्किंग, एंट्रन्स. इधर स्टेअरकेसने तुम्ही जाऊ शकता वरती, सेकंड फ्लोअरवरती जिथे सगळे रेस्टॉरंट्स आहेत. अदरवाईज ही लिफ्ट लॉबी आहे. लिफ्ट लॉबीनेही तुम्ही वर जाऊ शकता. आज परत आपण रात्रीच्या डिनरसाठी द मार्केटमध्ये जातो आहोत. मोठा तिथे बफे असणार आहे आणि आम्हाला तेच ऑप्शन कन्व्हिनियंट वाटलं आजही, म्हणून आम्ही आता परत मार्केटमध्ये जातो आहोत. आपला द मार्केट प्लेसमधला आजचा डिनर संपला आहे. खूप छान होता आजचाही स्प्रेड. खूप भरपूर सारे आयटम्स असल्यामुळे प्रत्येक आयटमचा तुम्हाला नाव आणि तपशील नाही देऊ शकत, बट मी जवळपास सगळं कव्हर करायचा नक्की प्रयत्न केला आहे. इथे तुम्ही फॉर डिनर किंवा लंचसुद्धा द मार्केटमध्ये येऊ शकता. इवन ब्रेकफास्ट स्प्रेडसुद्धा इथला चांगला आहे. तर जर तुम्हाला इथे राहायचं नसेल, नुसतंच व्हिजिट करायचं असेल फॉर स्प्रेड, नवीन काही ऑप्शन्स तुम्हाला ट्राय करायचे असतील तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. आपला स्टे इथला खूप छान होता. हा आहे इथला यांचा लॉबीचा व्ह्यू. त्या तिथे समोर जे आहे ते तिथे अलाकार्डचं रेस्टॉरंट आहे, आफरीन, आणि ही संपूर्ण अशी इथे लॉबी आहे. इथे खाली त्यांचा रिसेप्शन एरिया दिसतो आणि तिथेच कॉफी शॉपसुद्धा खाली आहे. आता आपण जाऊयात रूमकडे. निहित ऑलरेडी झोपला आहे. आज खूप दमला, खूप चालला आणि प्ले एरियामध्ये पण भरपूर खेळला, त्यामुळे तो खूप दमला आहे. स्विमिंग पूलमध्येही भरपूर खेळला. आता आपण जाऊयात रूमकडे. मयूर, फुल बोर्ड आणि हाफ बोर्ड हे कन्सेप्ट काय आहे? सो मोस्टली 5 स्टार्स हॉटेलमध्ये फुल बोर्ड, हाफ बोर्ड असे त्यांचे हे असतात, नोटेशन काइंड ऑफ. सो फुल बोर्ड म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर इन्क्लुडेड असतं त्यांच्या त्या पॅकेजमध्ये, आणि हाफ बोर्ड म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच किंवा डिनर. सो मोस्टली स्टेकेशन ऑफर असते ती, त्याच्यात ते तुम्हाला ब्रेकफास्ट आणि एक कोणता पण मील त्यात इन्क्लूड करून ते थोडेसे चार्जेस कमी असतात बुकिंगच्या वेळेला केलं तर. आणि जर तुम्ही डायरेक्ट हॉटेलला जाऊन जर ते मग बुफे वगैरे ऑप्ट केलं तर जरा चार्जेस तुम्हाला जास्त द्यावे लागतात. त्याचं परत GST वेगळं होतं. त्यामुळे जर तुम्हाला ऑलरेडी बुफेच ऑप्ट करायचं असेल तर बुक करतानाच ऑप्ट केलं तर थोडे चार्जेस कमी पडतात त्याला. अच्छा. आणि 5 स्टार प्रॉपर्टीज मध्ये गेल्यावरती किड्स फूड साठी काय ऑप्शन्स अवेलेबल आहे? किड फूड्स म्हणजे आता हा मला हे नुकतंच कळालंय. काही मागचे मी असेच
काही लोकांचे व्लॉग्स बघून हे कळलं मला की मोस्टली किड्स म्हणजे बेबी फूड फ्री असतं एक 4 किंवा 5 वर्षापर्यंतच्या मुलांना. सो नॉर्मली त्याच्यात कट फ्रुट्स, नंतर मॅश पोटॅटोज, नंतर खिचडी, दाल खिचडी, मिल्क, हे सगळं ते बेबी फूड मध्ये इन्क्लूड असतं आणि ते फ्री असतं. सो तुम्हाला फोन करून तुम्हाला त्यांना दरवेळेस सांगताना हे सांगावं लागतं की हे किड्स साठी आहे. आणि मग तसं ते पोर्शन पण देतात. तुम्ही नाही सांगितलं तर ते पोर्शन जास्त पण देतात, त्यामुळे तुमची पण त्याच्यात थोडीफार मजा होऊ शकते. म्हणजे जसं की तुम्ही कट फ्रुट्स मागितले तर ते कट फ्रूट तुम्ही पण खाऊ शकता. तसंच दाल खिचडी किंवा मॅश पोटॅटो पण तुम्ही शेअर करू शकता. सो हे फ्री असतं बेसिकली. 5 स्टार हॉटेल्स मध्ये बेबी फूड इज फ्री. तुम्हाला ते मेन्शन करावं लागतं क्लिअरली की हे बेबी फूड आहे, सो ते कॉम्प्लिमेंटरी असतं. अच्छा, आम्हाला निहितसाठी अजिबात कोणत्याच प्रकारचं हे आलेलं नाही टेन्शन की त्याला बेबी फूडसाठी काय घेऊन जावं, कारण की यावेळेस आम्ही आमचा गॅस कॅरी केला नव्हता. आम्हाला जे मागू निहितसाठी ते संपूर्ण वेस्टिनमध्ये मिळालं आणि खूप छान हॉस्पिटॅलिटी होती. चेतना म्हणून त्यांची एक रिप्रेझेंटेटिव्ह होती, तिने तर निहितसाठी स्पेशल ट्रीट्स पाठवल्यात. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. आणि त्या नोट्स सुद्धा माझ्याजवळ आहेत, मी जपून ठेवल्या आहेत. चेतना, जर तू हा आमचा व्लॉग बघत असशील तर. आणि थँक्यू फॉर युअर हॉस्पिटॅलिटी वेस्टिन. आम्हाला खरंच हा स्टे नेहमी लक्षात राहील. खूप छान आमचा 2 दिवस आम्ही स्पेंड केलेत. सो आम्ही याच्या आधी पण 5 स्टार रेस्टॉरंट मध्ये गेलोय. आम्ही हयात मध्ये गेलोय, ऑर्चिड मध्ये गेलोय, त्यानंतर कॉन्रॅड मध्ये पण गेलो होतो लॉकडाऊनच्या वेळेला. आणि गॉल्फ कोर्ट रिसॉर्ट मध्ये पण गेलेलो आहे, ऑक्सफोर्ड गॉल्फ कोर्ट रिसॉर्ट मध्ये. पण आम्हाला आतापर्यंत वेस्टिनची हॉस्पिटॅलिटी सगळ्यात आवडली. त्यांचा स्टाफ खूप चांगला आहे, फ्रेंडली आहे, किड्स फ्रेंडली आहे. त्यामुळे छान इन्व्हॉल्व्ह होतो गेस्ट सोबत, त्यामुळे गेस्ट एक्सपिरियन्स खूप छान आहे. त्यामुळे आमचा असा होता आमचा इथला वेस्टिन मधला 2 दिवसाचा स्टेकेशन. मयूर, तुला माझं हे सरप्राईज कसं वाटलं? छान होतं, सरप्राईज खूप छान होतं. वेस्टिन हॉटेल 5 स्टार मध्ये यायचं होतंच आम्हाला. बाथटब वगैरे, नंतर कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, या सगळ्या गोष्टी मला आवडतात, हे विनायला माहिती, त्यामुळे त्यानुसारच तिने तो सरप्राईज प्लॅन केला होता माझ्यासाठी. आणि निहितला पण मजा आली. आम्ही स्विमिंग पूलमध्ये निहितला फर्स्ट टाइम घेऊन गेलो, त्यामुळे तेही छान झालं. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू, बाय बाय.